एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट व्हिडिओ. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण काय शिकवत आहेत. आपण काय शिकत आहेत हे तुम्हाला जर माहिती असेल तर आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकत आहेत. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की हे माणूस कोण आहे. तर हे माणूस कोण आहे आता मला तुम्ही सगळ्यांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे, ठीक आहे, की हे कोण आहे. कोण आहे बाबा हा पर्सन, याचं नाव मला कमेंटमध्ये सगळ्यांनी लिहून पाठवायचं आहे. आणि आपण शिकत आहेत ग्रॅव्हिटेशन चॅप्टर नंबर 1 ऑफ क्लास 10th फिजिक्स SSC बोर्ड. कोणता बोर्ड? SSC बोर्ड म्हणजे महाराष्ट्र बोर्ड, ठीक आहे. सो आपल्याला हा चॅप्टर शिकायचा आहे. आपण खूप काही गोष्टी याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. हे डायग्राम कशासाठी असती, कोणता फोर्स असतो हे आपण बघितलं आहे. कोणता असतं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये बघितलं आहे आपण की हा फोर्स असतो दोन ऑब्जेक्ट्सच्या मधला, राईट. आणि तो हा फोर्स या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण फाइंड करू शकतो. तर हे आपण बघितलेलं आहे टुडे. आज आपण काही दुसऱ्या गोष्टी बघणार आहेत. टुडेज अजेंडा आपल्याला खूप काही गोष्टी बघायच्या आहेत. आणि आजच्या गोष्टी जे असणार आहेत ते मोस्टली थिअरीवर असणार आहेत. आणि ह्याचमधून काही ना काही तुम्हाला एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जाईल. या टॉपिक जे आज मी घेतलेलं आहे ना, हे टॉपिक्समधून एक क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच येणार. आणि याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ठीक आहे. सो फर्स्ट आपण बघणार आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ॲक्सेलरेशन. माहिती असेल तुम्हाला, थोडंसं असं वाटत असेल की हे ऐकल्यासारखं वाटत आहे. सो ते बघणार आहे. त्याच्यानंतर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी बघणार आहे. जी म्हणजे काय असतं, ते काय, त्याची व्हेरिएशन कसं असतात, व्हॅल्यूचे कसं चेंज होत असते ते बघणार आहे. त्याच्यानंतर हा कॉन्सेप्ट आहे. हे तर तुम्हाला आता पाठच झालं असेल की भाई मास आणि वेटचं डिफरन्स आहे. हे खूप जणांना पाठ असेलच. आणि कदाचित हे येऊ पण शकतं यावेळेस असं वाटत आहे आपल्याला. परत फ्री फॉलची डेफिनेशन 2-3 वेळेस विचारली आहे आपल्या बोर्ड एक्झाममध्ये काय असते म्हणून. आणि इस्केप वेलॉसिटी याची पण डेफिनेशन विचारली आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याची थिअरी नाही येत याची, बट याचं तुम्हाला एक प्रॉब्लेम जरूर येणार आहे. एक वर्ड प्रॉब्लेम येईल याच्यावर, तो त्याच्यासाठी आपल्याला थिअरी पार्ट पण याचं बघावं लागणार आहे, ठीक आहे. तर या गोष्टी आज आपण बघणार आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ॲक्सेलरेशन. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हे आपल्याला कळण्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की जेव्हा हा माणूस, हा कोण आहे बाबा, हा आपला महेश आहे, ठीक आहे. कोण आहे? महेश दादा, ठीक आहे. हे महेश दादा काय करणार आहेत, आपल्या हातामधला एक स्टोन होता, त्या स्टोनला यांनी फेकला आहे. सो हे स्टोन काय करतं ना, असं जाऊन कुठंतरी जाऊन पडतो खाली, ठीक आहे. बट काय असं झालं, हे सरळ का नाही गेलं, याला वरी का जाता आलं नाही, हे थोड्या वेळानंतर सरळ जात ते खाली काय येत गेलं, हे शिकण्यासाठी आपल्याला अर्थचं ग्रॅव्हिटेशन माहिती पाहिजे. कारण अर्थमध्ये काही ना काही फोर्स आहे ना, जे त्याला खाली वडत असतं, राईट. सो द फोर्स विच अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इज सेंटर इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. आणि त्यासोबतच ॲक्सेलरेशन पण बघायचं आहे. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे तर या गोष्टी आपण गेल्या लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे. बट जेव्हा ह्या गोष्टी खाली येत आहेत बघा, जेव्हा पण ही जे स्टोन आहे, काय पण आहे, जे आपण वर फेकतो ते खाली येत आहेत, तर त्यांची जी स्पीड आहे, त्यांची जी वेलॉसिटी आहे ना, ती वेलॉसिटी काय होती माहिती आहे का, कमी होत जाती. आणि कमी होती म्हणजे त्यांची वेलॉसिटीमध्ये चेंज होत जातं. आणि ह्याच चेंजला आपण काय म्हणतो माहिती आहे ना, याच चेंज इन वेलॉसिटीला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. हे तुम्ही शिकलाच असाल, नाही शिकलात तरी पण बघा, इथं मी लिहून देतो तुम्हाला एक चांगल्या अक्षरामध्ये. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, the rate of change of velocity per unit time is called acceleration. आणि acceleration a असतं, त्याला v/t ने आपण डिनोट करतो, म्हणजेच वेलॉसिटी अपॉन टाईम असं लिहितो आपण, राईट. सो हे आहे ॲक्सेलरेशन. आणि याच ॲक्सेलरेशनबद्दल शिकायचं आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हे तर आपल्याला माहिती आहे की सेंटरकडे आपलं काय असतं, जेव्हा अर्थ आहे, अर्थच्यावर काही पण आहे गोष्टी, तर त्याचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते कुठं असतं, सेंटरकडे असतं, ठीक आहे. वेन वी थ्रो अ स्टोन वर्टिकली अपवर्ड द फोर्स ट्राईज व्हॅन
we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduces its velocity. याला एक स्टोनला आपण वरी फेकलं बघा, एका स्टोनला आपण वरी फेकलं तर तो काय करतो, खाली खाली येत जातो आणि हेच काय करतं, त्याची वेलॉसिटी जे आहे ना कमी करत जातं. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड्स अर्थ जे आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ना, ते त्याची वेलॉसिटी कमी करत जातं. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम्स झिरो आफ्टर अ वाईल. आता जर तुमची वेलॉसिटी कमी 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 होत गेली तर एक पॉईंट असा पण येईल जिथं त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, झिरो होणार आहे, राईट. आणि हे बिकॉज ऑफ कुणामुळं झालं, बिकॉज ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळं झालं. आता तेच काय बघायचं आहे आपल्याला, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन ॲक्सलरेशन, दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन ॲक्सलरेशन आणि दिस इज कॉल्ड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो जे काही फोर्स आहे ना, त्या ऑब्जेक्टला खाली घेऊन येणारं, त्याची वेलॉसिटी कमी कमी करणारं जे फोर्स आहे ते काय करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ते त्याची वेलॉसिटी कमी करतं आणि वेलॉसिटी कमी केलं तर त्याचं ॲक्सलरेशन होणार. बट या ॲक्सलरेशन कोणामुळे झाला आहे, हा ॲक्सलरेशन झाला आहे ग्रॅव्हिटीमुळे. तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन न म्हणता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि जीने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, जीने डिनोट करतो. व्हेरी गुड. आता ही जी जी आहे त्याची व्हॅल्यू काही ना काही असणार आहे, राईट. काहीतरी जीची व्हॅल्यू असेल तर आपण काय लिहितो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. काय घेतो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर सगळ्यांना हे माहिती पाहिजे की जीची व्हॅल्यू काय, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कुठं पण आपण जेव्हा यूज करणार आहेत तर माहिती असू द्या, ठीक आहे. सो नेक्स्ट आता काय, नेक्स्ट टॉपिक काय, आपल्याला जी कळालेलं आहे. आता व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आता ही जी व्हॅल्यू ऑफ जी आहे ते व्हेरिएशनचा मतलब काय असतं, व्हेरिएशन म्हणजे काय असतं, चेंज, बदल, ठीक आहे. व्हेरिएशन म्हणजे बदल. मी काय म्हणलं, 9.8 घ्यायचं, बट आता हे चेंज पण होत असेल ना, कुठं कुठं चेंज होणार असेल तर काय चेंज होती बाबा. फर्स्ट ऑफ ऑल चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसच्या सोबत ते काय करते, चेंज करते. द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड फ्लॅटर ॲट द पोल्स. हे काय आहे तर बघा, इथं साईडला बघा, इथं घेऊन येतो तुम्हाला. हे आपली अर्थ आपल्याला काय वाटत होतं की सर्क्युलर आहे, राईट. बट हे कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग आहे, राईट. आणि हे जेव्हा कंटिन्युअसली रिव्हॉल्व करते तर रिव्हॉल्व करताना हे याचा आकृती असं होती, ठीक आहे, थोडंसं इलिप्टिकल बनते. आणि हे जेव्हा इलिप्टिकल बनते, इथं दिसत नाही आहे, मी बरोबर बनवतो, असं झाली, ठीक आहे. का अशी झाली बाबा, कारण हे कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतं आहे ना, कंटिन्युअसली गोल गोल फिरत आहे, त्याच्यामुळे ह्याचा फोर्स जे आहे ना ते याला थोडंसं बल्ज करतं, थोडंसं खाली दाबतं, असं प्रेशर इकडून लागतं आणि हे इकडं फोर्स लागतं, राईट. त्यामुळे काय होतं, हे थोडंसं बल्ज होती. आता हे बल्ज झाल्यास याच्या सेंटरकडे काय असणार आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर मला सांगा, हे आपल्याकडं 4 डायरेक्शन असतात. या डायरेक्शनला आपण काय म्हणतो, हे वरचं एक पोल असतं आणि खालचं एक पोल असतं, नॉर्थ पोल, साऊथ पोल. आणि हे काय असतात, इक्वेटर असतात. काय असतात, इक्वेटर, राईट. सो आता मला सांगा, हे जे सेंटर आहे इथून फोर्स पोल्सवर जास्त असणार आहे का इक्वेटरवर जास्त असणार आहे, तर ऑब्वियसली हे डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे फोर्स इथं कमी असणार, इथं फोर्स कमी असणार आणि इथं फोर्स जास्त असणार. सो तेच आहे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. काय, द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इज फ्लॅटर ॲट द पोल्स. सो इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. पोल्स जवळ काय, स्मॉल आहे रेडियस. द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट पोल्स. पोल्सवर काय असती, जास्त असती. अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड, म्हणजेच इट इज लोवेस्ट ॲट द इक्वेटर. आता हे व्हॅल्यूज जे आहेत ते तुम्हाला हे व्हॅल्यूज घ्यायचे आहेत का, नाही रे बाबा, हे व्हॅल्यूज जस्ट तुम्हाला माहिती पाहिजेत, ठीक आहे. हे रिकाम्या जागामध्ये विचारल्या जातात. बट ॲक्च्युली कॅल्क्युलेशन त्यासाठी आपण काय घेणार, 9.8च घेणार फक्त, त्याच्या पुढचा नंबर नाही घेणार, ठीक आहे. नाव सेकंड थिंग, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. पहिला पण चेंज अलॉंग द सरफेस, दुसरं पण चेंज अलॉंग द सरफेस. अरे भाई, इथं चुका झाल्या, ठीक आहे. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ नाही आहे इथे,
इथे आपल्याला आहे चेंज अलॉंग द हाईट, ठीक आहे, हे काय असणार आहे, हाईट असणार आहे. बघा ना, ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. म्हणजेच आपण अर्थच्या वर जातो आहे, तर चेंज अलॉंग द हाईट विथ रिस्पेक्ट टू हाईट आहे इथं, ठीक आहे. आता परत बघा, हे इकडच्या गोष्टी मी तुम्हाला कट करून परत एकदा दाखवतो. हां, इथं बघू आपण, ठीक आहे. सो बघा, हे झाले पोलसाठी, ठीक आहे, पोल्स आणि इक्वेटर. आता हे आपली अर्थ आहे, राईट, याच्या सेंटरमधून फोर्स लागणार आहे. इथं एक माणूस आहे या पॉईंटला आपण ए म्हणू, आणि बी पॉईंटला एक माणूस आहे. सो हा रेडियस आहे, राईट, आणि इथं पण हे डिस्टन्स पण असणार आहे रेडियस, ठीक आहे. या बीला आपण इथं दाखवू, करेक्ट. तर या दोघांमध्ये हे जे आर आहे आणि हे जे आर आहे, या दोघांमध्ये डिफरन्स आहे ना, हे आर जास्त आहे, हे आर छोटं आहे. तो जेव्हा रेडियस वाढती ना, तो ग्रॅव्हिटीचा फोर्स जे आहे ते कमी होत जातं, डिक्रीज होतो. सो ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. कोणत्या इक्वेशनमध्ये बाबा, तर गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण. या व्हिडिओमध्ये आर जे आहे ना, आर जर वाढला तर फोर्स ऑटोमॅटिकली कमी होणार, कारण आर हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. तर तेच इथं बोलत आहे त्यांनी, काय म्हणत आहेत की आरची व्हॅल्यू वाढली तर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. ॲज वी गो इवन मोर ॲट हायर हाईट्स वेअर सॅटेलाइट्स आर द व्हॅल्यू ऑफ जी विल बी मोर डिक्रीज. आता हे खूप जास्त डिक्रीज होती जिथं सॅटेलाईट आहेत, ठीक आहे. तर सॅटेलाईट कुठं असणार आहेत, स्पेसमध्ये असणार, स्पेसमध्ये काय असणार, सॅटेलाईट. तर तिथं व्हॅल्यू ऑफ जी खूपच कमी असणार, खूपच कमी म्हणजे नेग्लेजिबल, म्हणजेच तिथं आपल्याला ग्रॅव्हिटी जाणवणार पण नाही. तर मूवीजमध्ये तुम्ही बघितलं असेल की स्पेसमध्ये सॅटेलाईट जेव्हा आपण ठीक करायला जातो तिथं ग्रॅव्हिटी नसती. नाव लेट्स गो फॉर थर्ड. आता चेंज अलॉंग द सरफेस. अरे बाई, ही चूक झालेली आहे रे बाबा, हे नाही आहे. इथं काय आहे माहिती आहे का, हे आहे चेंज ॲज वी गो डीप, ॲज वी गो डीप इनसाइड, म्हणजे मध्ये जात असताना. आता बघा, आपण काय बघितलं, हे जे आपली अर्थ आहे ना, एकदा आपण या पॉईंटला बघितलं, एकदा हाईटवर जाऊन बघितलं, आता मध्ये जाऊन बघू ना, राईट. आता थोडं मध्ये जाऊन बघू. सो ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ काय होणार आहे बाबा, ॲज वी गो डीप डेप्थ वी थिंक व्हॅल्यू ऑफ जी इन्क्रीजेस. आपल्याला वाटेल की जी इन्क्रीज होतं, बट the mass of the earth also gets decreases. So as we go deep inside the value of g decreases. नाही भाई, हे नाही कळालं मला, हे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळणार पण नाही, कारण तिथं थोडंसं तुम्हाला दिमाग लावावं लागणार आहे. थोडंसं याला छोटं करतो, खूपच मोठं झालं आहे. हां बघा, हे आपली अर्थ आहे, आपली पृथ्वी आहे. आता इथं एक पर्सन आहे या पॉईंटला, ठीक आहे. तर याचं एवढं डिस्टन्स इथं आर असणार आणि या आरचं मास घेणार आपण त्या फॉर्म्युलामध्ये. बट इथं काय होणार, जे आपण जर डीप इनसाइडमध्ये गेलो तर आरची रेडियस जे होती ना, इथं समजा 5 आहे, तर इथं आरची रेडियस पण 4 होणार ना, तर फोर्स वाढणार असं आपल्याला वाटतो. बट इथं मास आपण एवढं पूर्ण घेणार. आता इथं मास कमी झालं ना, डेप्थमध्ये गेलो म्हणजे मास पण कमी झालं. सो मास also decreases, therefore value of g decreases as we go deep inside the earth, ठीक आहे. तर हे आहेत व्हॅरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. आता हे व्हॅरिएशन जे आहेत ना, हे इथं लिहून दिलेले आहेत तुम्हाला, फक्त इथं ॲज वी गो डीप आणि हाईट असं लिहून घ्यायचं आहे, आणि हे जे आहेत ना, हे तुम्हाला ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. सो तुम्ही जर इथं दिसत असेल तुम्हाला, तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, कारण सगळ्यांकडं नोटबुक असणं गरजेचं आहे आणि हे पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही लिहून घेतलं, हे जर तुम्ही लिहिलं, तर जर तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं तरच तुम्हाला मार्क भेटणार आहेत, अदरवाईज मार्क भेटणार नाही आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे मास अँड वेट. आता हे डिफरन्स आहे, खूप जणांना असं वाटतं की हे मास अँड वेटचं डिफरन्स येणार नाही, बट हे मोस्ट ऑफ द टाईम आलेलं टॉपिक आहे. मास अँड वेट खूप मोठी गोष्ट नाही आहे रे भाई. तीन मार्काला 4 मार्काला क्वेश्चन येतं. आता 4 पॉईंट लिहिले, 4 मार्क भेटून जातात आपल्याला.
करेक्ट. तर हे 4 पॉईंट काय लिहायचे, खूप इझी पॉईंट्स आहेत बघा. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये जे मॅटर प्रेझेंट आहे त्याला मास म्हणतात. आणि द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट. हे दोघांमध्ये डिफरन्स काय माहिती आहे का, याच्यामध्ये अमाऊंट प्रेझेंट आहे आणि हे अमाऊंट काहीतरी प्रेझेंट आहे याच्यामध्ये, राईट. आता ह्या अर्थवर हे जे अमाऊंट प्रेझेंट आहे त्याला काहीतरी फोर्स पण लागतं. तर हे म्हणजे आपलं काय, वेट आहे. काय वेट आहे, तर वेट काय, अमाऊंट ऑफ मॅटर आणि त्याच्यावर लागणारा फोर्स, हे दोघं मिळून काय बनतं, वेट बनतं. आणि फक्त अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे काय असतं, ते मास असतं. ठीक आहे. सेकंड, एस आय युनिट ऑफ मास इज के जी. एस आय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. आता एस आय युनिट काय आहे, के जी आहे याचं. ठीक आहे. आणि याचं काय, न्यूटन. न्यूटनला एनने डिनोट करतात, लक्षात असू द्या, मोठा एन. ठीक आहे. मास इज अ स्केलार क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता स्केलार आणि वेक्टर काय असतं, तर चला बाबा, स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी, द क्वांटिटी, बघा हे डेफिनेशन पण इम्पॉर्टंट आहे. द क्वांटिटी विच only have magnitude, only have magnitude, मॅग्निट्यूडची स्पेलिंग बराबर लिहा रे बाबा, इज कॉल्ड स्केलार क्वांटिटी. अँड इथं वेक्टर क्वांटिटी काय असती बघा, वेक्टर क्वांटिटी काय असती, द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. आणि लास्टवालं काय, इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर, इट्स व्हॅल्यू चेंजेस ॲज पर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. अरे बाबा किती सोपी गोष्ट आहे बघा ना. जिथं पण ग्रॅव्हिटी जास्त तिथं वेट जास्त, जिथं ग्रॅव्हिटी कमी तिथं वेट कमी. आणि मास काय, त्याच्यामधला अमाऊंट कमी होणार का. जर आपण चंद्रावर गेलो तर आपले हातापाय तुटून कमी होणार का, नाही ना. आपण हातापाय घेऊनच जाणार. म्हणजे आपल्यामध्ये जे अमाऊंट आहे ना ते ॲज इट इज असणार. फक्त त्याच्यावर लागणारा जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते डिफरंट होणार. कुठं, मास आणि वेट जे काय आहे ते डिफरंट होणार. कुठं, डिफरंट ग्रॅव्हिटीच्या जागेवर. ठीक आहे. ग्रॅव्हिटी जास्त असली वेट जास्त असणार, ग्रॅव्हिटी कमी वेट कमी. ठीक आहे. नाऊ इम्पॉर्टंट टॉपिक येतं फ्री फॉल. फ्री फॉल काय, खूप इझी आहे बरं का. फक्त हे डेफिनेशन पाठ ठेवा. When object moves under the influence of gravity only, it is said to be object is freely falling. आता याचं एक्झाम्पल ना तुम्ही खूप वेळेस शॉर्ट्समध्ये बघितलं असेल. ठीक आहे. मी दाखवतो तुम्हाला, तरी बघितलं नाही बघितलं मला नाही माहिती. आता बघा, हे असं एक रूम आहे. ठीक आहे. असं एक रूम बनवलं आपण आणि एक फेदर आहे. फेदर माहिती आहे ना तुम्हाला, पंख म्हणतात त्याला, फर किंवा कोणत्या पण एखाद्या पक्षीचं पंख घ्या आणि इथं एक मेटलचा बॉल घ्या. आता या दोघांना एकाच टायमिंगला सोडलं तर याला इथं यायला खूप टाईम लागतो आणि याला इथं यायला काही सेकंड्स लागतात. ठीक आहे. काही सेकंड्स लागतात. ठीक आहे. 1 सेकंड पकडू आपण. आणि इथंच याला यायला 2 मिनिट लागतात. टाईम डिफरंट आहे ना, वेगवेगळं टाईम लागतं. बट फ्री फॉल काय असतं माहिती आहे का, जेव्हा हे दोन्ही ऑब्जेक्ट सेम टाईमला तिथं येणार. कसं काय येणार बाबा, बिकॉज ऑफ फ्री फॉल. बघा हे सेकंड रूम आहे आणि याच्यामध्ये ना नो अदर फोर्सेस ॲक्टिंग, नो अदर फोर्सेस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स झालं, इनर्शिया झालं, काहीच फोर्स नाही आहे. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटी आहे. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटी याच्यावर ॲप्लाय होणार आहे या रूममध्ये. तर इथं मी फेदर घेतलं आणि इथं मी मेटॅलिक बॉल घेतलं. ठीक आहे. मेटॅलिक बॉल आणि फेदर दोन्ही गोष्टी जर घेतले आणि दोघांना सोडलं सेम टाईमला तर दोघांना फ्लोअरवर येण्यासाठी ना सेम टाईम लागणार. काय लागणार, सेम टाईम. हे का होतं, हे फक्त ग्रॅव्हिटीच्यामध्ये होतं. बट हे ॲक्च्युअल लाईफमध्ये पॉसिबल आहे का, तर खूप जणांनी ट्राय केलं, मे बी त्यांच्यासाठी झालं बट टोटली नाही झालं. कारण काही ना काही फोर्स आपल्या हातातून लागतंच. हे आयडियली पॉसिबल नाही आहे. आणि हे पॉसिबल करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटी फोर्स लागला पाहिजे, बाकीचे कोणते फोर्स लागले नाही पाहिजे. बट आपल्याकडं फ्रिक्शनल फोर्स आहे जे एअर क्रिएट करते. त्याच्यानंतर बायोन्सी फोर्स आहे. आता हे सगळे फोर्सेस आहेत जे तुम्हाला नंतर शिकायचे आहेत, आत्ता शिकायचे नाही आहेत. बट त्याच्यावर वेगवेगळे फोर्स लागतात, त्यामुळे ते
फ्री फॉल होत नाही. बट फ्री फॉल कधी असतं, जेव्हा त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटी लागते. तर असे क्वेश्चन्स तुमच्याकडे येऊ शकतात फ्री फॉलचे, त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले यूज करायचे, हे वाले फॉर्म्युले यूज करायचे लॉ मोशनचे. ठीक आहे, तर हे 3 फॉर्म्युले आहेत, हे पाठ करून ठेवा. आणि जी म्हणजे काय असणार बाबा, जी म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी असणार किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. काय असतं जी 9.8 असतं. जर दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये तर घ्या, नाही दिलेलं असेल तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट विसरायचं नाही रे बाबा, हे घेऊन टाकायचं. ठीक आहे, आता इथं एक दिलेलं आहे तुम्हाला, हे काहीतरी लिहून दिलेलं आहे, हे वाचून बघा काय लिहिलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर वेन ऑब्जेक्ट मूव्स अपवर्ड जी विल बी निगेटिव्ह. आता अर्थवर ना ऑब्जेक्ट वर जात आहे म्हणजे जी काय खाली वळत आहे ना, तर जी निगेटिव्ह असणार. आणि वेन ऑब्जेक्ट मूव्स डाऊनवर्ड जी विल बी गेट ॲडेड म्हणजेच विल पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर आता जर ऑब्जेक्ट खाली येत आहे वरून हाईटवरून, तर त्यावेळेस जी पण खालीच आहे म्हणजे प्लस होणार दोघांचा. ठीक आहे, तर हे एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला हे कळून गेलेलं आहे, जी कधी निगेटिव्ह घ्यायचं आणि कधी पॉझिटिव्ह घ्यायचं. ठीक आहे, देन त्याच्यानंतर आहे इस्केप वेलॉसिटी. खूप काही गोष्टी लिहिलेत सर, एवढं काय लिहून दिला तुम्ही, हे काय करणार आम्ही. तर हे एवढं सगळं तुझ्या इम्पॉर्टंट नाही रे बाबा. द वेलॉसिटी विच इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम द डाऊनवर्ड पुल ऑफ ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ, दिस वेलॉसिटी इज कॉल्ड इस्केप वेलॉसिटी. एवढ्याच 2 लाईनी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हां, मी सांगतो आहे परत परत, कारण हा फॉर्म्युला जे तुम्ही लिहिला ना, त्या फॉर्म्युलावरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत वेलॉसिटी, इस्केप वेलॉसिटीचे. इस्केप वेलॉसिटी तुम्हाला विचारली जाईल सॉल्व करायला. हे सगळं डेरिवेशन दिलेलं आहे. हे तुमच्यासाठी का दिलं आहे मी, तर तुमच्यामध्ये काही हुशार पोरं असतील ना, सगळेजण तुमच्या सगळ्यासारखे थोडीच आहेत, काही काही पोरं शिकायसाठी पण आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. बाकीच्यांसाठी हे वरचा फॉर्म्युला आहे फक्त, हे सगळं नाही बघायचं बाकीच्यांनी. हे फक्त एवढं फॉर्म्युला बघायचं आणि हे लिहून घ्यायचं. तर तुम्ही 2, 4, 5 मार्क घेऊ शकता सायन्सच्या पहिल्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, इस्केप वेलॉसिटीवर काही पण क्वेश्चन आलं तर. बट सॉरी मित्रांनो, सो बाकीचे पोरं जे काही थोडे हुशार आहेत त्यांना थोडंसं सांगतो की बाबा हे का होतं असं. तर बघा, आपल्याला सरफेस ऑफ अर्थ आहे ना, अर्थच्या सरफेसवर काय होतं, अर्थच्या सरफेसवर कायनेटिक एनर्जी अप्लाय होती आणि पोटेन्शियल एनर्जी पण काहीतरी असती. पोटेन्शियल एनर्जी काय असती ती मी सांगणार आहे, याच्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीवरच जाणार आहे. चला पहिलं ते बघू, नंतर इथे येऊ. तर काय असतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. सो आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, MgH. MgHमध्ये M इज इक्वल्स टू मास, G इज इक्वल्स टू ग्रॅव्हिटी आणि H इज इक्वल्स टू हाईट. राईट, या 3 गोष्टी असतात. आता या 3 गोष्टीमध्ये मास तर चेंज होत नाही, हाईट चेंज होत असती. आणि अर्थवर कुठं पण जावा तुमचं G जे आहे ते कॉन्स्टंट घ्यायचे. तर चेंज काय होणार आहे, हाईट चेंज होणार आहे. तर तुम्हाला काय चेंज करावं लागेल, हाईट चेंज करावं लागेल. हाईट चेंज झाली की आपलं पोटेन्शियल एनर्जी चेंज होती. आणि जर ग्रॅव्हिटेशनल एनर्जी पण चेंज होत असेल तर तिथं पण पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार. द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज टू बी 0 ॲट इन्फायनाईट डिस्टन्सेस. म्हणजे हे अर्थ आहे आणि इथून कुठंतरी लांब एक ऑब्जेक्ट आहे, इथं जी किती असणार, 0 असणार, G इज इक्वल्स टू राईट. आणि MgHमध्ये जर G 0 ठेवला तर MH इंटू 0 काय होणार, 0च होणार ना. तर तेच हे सेकंड लाईनमध्ये सांगितलेलं आहे की बाबा द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी बी 0 ॲट इन्फायनाईट डिस्टन्सेस. ठीक आहे, इन्फायनाईट डिस्टन्समध्ये जी काय असतं 0 असतं, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी पण 0 होणार आहे. ठीक आहे. ऑल्सो व्हॅल्यू ऑफ G विल बी 0 और निगेटिव्ह ॲट द स्मॉलेस्ट डिफरंट डिस्टन्सेस फ्रॉम अर्थ ॲट इट्स सरफेस. आता बघा, हे अर्थ आहे आणि अर्थच्या खूप जवळ, अर्थवरच थांबलो आहे आपण. तर H किती असणार सरफेसपासून, हाईट किती असणार, 0 असणार ना. तर हे जे हाईट 0 आहे, सो परत MgHमध्ये H इज इक्वल्स टू 0 आहे. तर M इंटू G इंटू 0 केलं तर काय येणार, परत 0 येणार. देअरफॉर हे काय असणार, 0 होणार. बट काही केसेस आहेत. ठीक आहे, प्रत्येक वेळेस आपण एक्झॅक्ट सरफेसवर नसतो. काही काही वेळेस, आता अर्थचं सरफेस कसं आहे, एक्झॅक्ट सर्क्युलर नाही आहे, कुठं माउंटेन्स आहेत आणि कुठं आपण खाली पण जातो आहेत, काही काही जागी असं हे पण आहे ना मध्ये व्हॅलीसारखं आहे. तर इथं जर आपण असेल तर H निगेटिव्ह झालं ना. तर H जर निगेटिव्ह झालं तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार,
निगेटिव्ह होणार. सो वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी इज Gmm/RH आणि हे मायनसमध्ये असणार. तर ते आहे. आता हे आपल्याला कळाल्यानंतर इथं यायचं परत आणि पोटेन्शियल एनर्जी Gmm/R झालेली आहे हे आपल्याला कळालेलं आहे. ठीक आहे. आता हे पोटेन्शियल एनर्जी काय असती तर पोटेन्शियल एनर्जी द एनर्जी स्टोर्ड इनसाइड अन ऑब्जेक्ट आणि कायनेटिक एनर्जी वेन अन ऑब्जेक्ट मूव्स इट्स एनर्जी इज कायनेटिक एनर्जी आणि हे 1/2mv² ने आपण फाइंड करू शकतो. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे इस्केप वेलॉसिटी राईट. तर इस्केप वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला हे दोन्ही एनर्जीची ॲडिशन करावं लागेल आणि टोटल एनर्जी फाइंड करावं लागेल. टोटल एनर्जी जे आहे ते 0 असती इनफायनाईट डिस्टन्ससाठी. डिस्टन्स जर जास्त असेल तर त्याच्यासाठी टोटल एनर्जी किती आहे 0 आहे. किती आहे 0 आहे. आणि ॲट द सरफेस ऑफ अर्थ किती आहे तर या दोघांचं ॲडिशन केल्यास आपल्याला कळणार आहे. सो लेट अस डू ॲडिशन. आता हे ॲडिशन करते वेळेस जर आपण टोटल एनर्जी 0 घेतली टोटल एनर्जी 0 घेतली तर 0 घेतल्यानंतर काय होणार बघा 1/2mv² मायनस G_M_r इज इक्वल्स टू 0 घेतलं मी तर काय होणार बघा हे पूर्ण एक टर्म आहे. हे एक टर्म या साईडला जाणार आणि मायनस आहे तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार. सो काय होणार बघा 1/2 मी इथं लिहितो 1/2mv² इज इक्वल्स टू Gmm/R असं होणार. आता नंतर काय राहणार 1/2mv तर m/v म्हणू शकतो आणि तिकडे जाऊन उलटं होणार आहे तर v² इज इक्वल्स टू काय होणार Gmm/R इंटू 2/m. आता हे m आणि हे m कॅन्सल झालं तर काय राहिलं v² इज इक्वल्स टू Gmm/R आणि 2 आहे सोबत 2Gm/R आणि v² आहे आपल्याला v पाहिजे तर काय करणार रूट घेणार 2Gm/R हे फॉर्म्युला तयार होतो. सर हे फॉर्म्युला कसा आला आपल्याला कळालेला आहे. सो हा फॉर्म्युला आपल्याला इस्केप वेलॉसिटीचा आहे आणि हा आपल्याला यूज पण करायचा आहे. ठीक आहे. सो इथंपर्यंत आपण शिकलो. आता बघू पुढं काय आपलं. अरे भाई पुढचं आपलं आजसाठी इतकं बस. ठीक आहे. सो आजसाठी इतकं बस आहे. नेक्स्ट टाईम आपण जेव्हा आपण येऊ त्यावेळेस आपण याच्या पुढच्या पार्ट बघू. तर इथं आपलं पहिला चॅप्टर संपलेला आहे. याचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व होतील तुमचे इथंच तुम्हाला भेटणार आहेत. प्लस तुमचे बाकीचे पण लेक्चर्स भेटणार आहेत. मॅथ्स आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं SST आहे हिस्ट्री जिओग्राफी ते पण केलं जाईल. सो प्लीज सबस्क्राईब टू द चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही कंटिन्युअसली हे व्हिडिओज पाहिलं पाहिजे. ह्याच्यातून नोट्स काढले पाहिजेत. नोट्स काढण्यासाठी मी असं म्हणत नाही की तुम्हाला खूप काही करायचं आहे. फक्त आणि फक्त काय करायचं आहे तर थोड्याफार गोष्टी जे आहेत ना लर्न करायचे आहेत पाठ करून ठेवायचे जे तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकणार आहे. ठीक आहे. एवढंच आपलं गोल आहे. आपलं गोल एवढंच आहे की सगळ्या मुलांनी पास हो सगळ्या मुलांना चांगले मार्क भेटतील. तर फक्त त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं हे बघा व्हिडिओज बघत राहा. बाकीचे पण व्हिडिओ बघा. मॅथ्समध्ये खूप काही गोष्टी सॉल्व केलेल्या आहेत तर मॅथ्स पण बघा. मॅथ्सचे पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. सो धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.